बघूयात पुढची बातमी। आज एकनाथ शिंदे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जाईल अशी शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांच्या सोबत आज जी पत्रकार परिषद होणार आहे आणि जो पक्षप्रवेश होणार आहे त्यावेळेला गजानन कीर्तिकर, श्रीकांत शिंदे, बहुतेक सर्व त्यांचे आमदार, मुंबईमधले नगरसेवक आणि इतर जे नेते आहेत हे सगळे मंचावरती उपस्थित असतील। सध्या नंदनवन या ठिकाणी 6 खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि थोड्याच वेळात ते नंदनवन इथून निघतील आणि वायबी चव्हाण सेंटरला पोहोचणार आहेत। तर गेल्या 1.5 वर्षापासून हे ऑपरेशन टायगर टप्प्याटप्प्याने सुरू होतं अशी माहिती देखील समोर येते आणि ऑपरेशन टायगर सध्या यशस्वी होताना दिसतंय, कारण ज्या 6 खासदारांविषयी बोललं जात होतं ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अक्षय, एकनाथ शिंदे यांच्याकडून आज खरंच एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल, कारण की आजच्या या बैठकीमध्ये, आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सगळेच आमदार, खासदार हे उपस्थित असणार। आपण पाहता एक एक करून सगळे नेते हे जवळपास दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण बैठकीसाठी किंवा या पीसीसाठी जर आपण पाहिलात तर नीलम गोऱ्हे असतील किंवा सगळे मंत्री असतील, आशिष जयस्वाल यांच्यापासूनचे सगळे मंत्री असतील, दादा भुसे असतील, हे सगळे सध्या दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे नंदनवन या ठिकाणी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि इतर जे 6 खासदार आज पीसी मध्ये उपस्थित असणार आहे त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी सुरू आहेत, एक प्रकारे बैठक सुरू आहे। ज्या प्रकारे आपण बातमी दिली की गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून हे ऑपरेशन सुरू होतं, तर त्या संदर्भातल्या सगळ्या गप्पा गोष्टी सध्या सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे विकास करायचा असेल त्या संदर्भात देखील गप्पा गोष्टी सुरू आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। नंदनवन या निवासस्थानी सध्या एकनाथ शिंदे उपस्थित आहेत, श्रीकांत शिंदे उपस्थित आहेत आणि इतर सगळे जे नेते आहेत ते सगळे नेते या वायबी चव्हाण सेंटरला आलेले आहेत। इथे देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त हा अगदी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। अनेक कार्यकर्ते इथे येऊन थांबलेले आहेत, ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत, वेगवेगळे कार्यकर्ते, आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर सगळे नेते देखील इकडे हळूहळू उपस्थित होत आहेत। पक्षाचा आदेश आहे की लवकरात लवकर वायबी चव्हाण सेंटर इथे यावं। आज विधान भवनामध्ये शोकप्रस्ताव होता, त्यामुळे सगळे आमदार, मंत्री हे सध्या तरी त्या ठिकाणाहून फ्री झालेले आहेत। विधान भवनचं विधिमंडळ सध्या चालू नाहीये, त्याच्यामुळे आज हे सगळे आमदार, मंत्री जे आहेत ते या वायबी चव्हाण सेंटरला आलेले आहेत आणि इथेच मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे। जो मंच या ठिकाणी आहे वायबी चव्हाण सेंटरच्या 4थ्या माळ्यावर जो मिनी हॉल आहे, त्या मिनी हॉलमध्ये सगळे नेते, सगळे मंत्री हे एकत्र या मंचावर असतील। स्वतः एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तिकर असे महत्त्वाचे नेते देखील असतील। आणखीन काही नेते जे आहेत ते हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात नंदनवनवरून हे सर्व निघतील आणि वायबी सेंटर इथे दाखल होतील। त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। अगदी यानंतर आपण वायबी चव्हाण सेंटरच्या इथे जाऊया। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणावरून अधिकचे अपडेट्स देत आहेत। सूरज, थोड्या वेळामध्ये हे 6 खासदार आणि इतर जे सगळे आमदार आहेत, इतर नेते आहेत, हे सगळे पोहोचणार आहेत। एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पोहोचतील वायबी चव्हाण सेंटर इथे। कशी नेमकी उत्सुकता आहे? या ठिकाणी अनेक कार्यकर्ते देखील आलेले दिसत आहेत। यामिनी, नक्कीच या ठिकाणी आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होईल। आपण पाहिलं तर आसन देखील तयार झालेला आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील आणि 6 खासदारांसोबत हा जो गट होता हा आता शिवसेनेत विलीन होईल आणि मागील 1 महिन्यांपासून ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात होती आणि काही दिवसांपासून जे ऑपरेशन टायगर याची जी चर्चा होती ते कुठेतरी पूर्णत्वाला गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शंभूराज देसाई साहेब आहेत। देसाई साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीने हे ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं आणि कितीतरी अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या, मात्र ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुली झालेलं आहे, मोठा संभ्रम निर्माण झालेला होता या संदर्भातला? नाही, हे बघा, आता एक थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेमध्ये पक्षाची भूमिका आता स्पष्ट होईल। त्यामुळं आम्ही ती भूमिका आता स्पष्ट होत असताना त्याच्या अगोदर, मत मुख्य नेते याच्या अगोदर आम्ही याच्यावरती काही भाष्य करणं योग्य नाही। सविस्तर पक्षाच्या वतीनं स्पष्टपणे भूमिका आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली जाईल। मला एवढंच सांगायचं आहे की अशी बाब उबाटामध्ये वारंवार का होते याचा उबाटाच्या शीर्ष नेतृत्वाने विचार करणं गरजेचं आहे। आज खासदार महोदयांच्या मध्ये जे त्यांची जी स्टेटमेंट्स आली त्याच्यामध्ये त्यांनी काय सक्सेसफुल हो गया है सर, क्या कहना हिंदी
तिघाला देऊन टाका एकच वेळी. सोडत असताना कुठेतरी पक्ष नेतृत्वाने त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत की या सगळ्या घडामोडींनंतर आत्मपरीक्षण करण्याची देखील त्यांना गरज आहे. नाही, मला सांगा तुम्ही, विश्वविख्यात प्रवक्ते जे त्यांचे आहेत, विश्वज्ञानी प्रवक्ते, जायचं त्यांनी जाऊ द्या. माणसांनी गेलो किंवा जाणार आहे ही भूमिका घ्यायच्या आधीच त्यांना लाखोळी व्हायला सुरुवात होती. त्यांना विश्लेषणच उडली जातात. म्हणजे जायचं त्यांनी जावा, असं जर उघड तुम्ही तुमचे विश्वज्ञानी विश्वविख्यात प्रवक्ते म्हणायला लागले तर कसं माणसं थांबणार मला सांगा तुम्ही. त्यामुळं एक वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते की त्यांचा शब्द माणसं प्रमाण मानायची, पण त्यांच्या पश्चात अशा पद्धतीला अवहेलना, लहान शिवसैनिक असू दे किंवा पदावरचा मोठा शिवसैनिक असू दे, अशी अवहेलना आता कोणी सहन करत नाही. त्यामुळं याला कारणीभूत कोण आहे याचा पक्षाच्या मोठ्या नेतृत्वाने आता तरी संजय राऊतांवर आपला एक इशारा दिसत आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्याच्यामुळे कुठेतरी आमदार खासदार हे नाराज होतात. खरं तर पक्ष सोडण्याआधीच खासदारांवरती संजय राऊतांनी टीका केली होती. म्हणूनच मला वाटते शिवसेना उबाटाच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये षण्मुखांमध्ये त्यांचं ज्ञानी प्रवचन झालं नाही. त्याचं कारणच हे असू शकेल की कदाचित ती सुरुवात झाली आता, की कदाचित लक्षात उबाटाच्या नेतृत्वाच्या आलं असेल की ह्याला कारणीभूत कोण आहे. आणि बघा तुम्ही, षण्मुखानंदमध्ये त्यांचं प्रवचन, प्रख्यात मार्गदर्शन नाही झालं. त्याचं कारणच ते आहे. राऊतांना कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे. आम्ही काय त्यांच्या पक्षातलं सांगायचं, त्यांच्या पक्षातले नेते ठरवतील काय पण करायचं. एकेकाळचे नेते होते ते. त्याला जमाना होऊन गेला आता. झालं तर गेलं, झालं ते गेलं. ओके, अनेक असे धक्के मिळणार यापुढे. वाट बघा. तर नक्कीच एक सूचक इशारा हा या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय की यानंतर देखील अनेक असे ऑपरेशन्स होतीलच असं देखील ते म्हणालेले आहेत. यामिनी, अगदी सूरज, असे सोबत राहा. ही काही दृश्य आपण दाखवतोय. बंडखोर खासदार हे सध्या पोहोचताना दिसत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी हे सगळे खासदार, शिंदेच्या शिवसेनेचे सगळे नेते आणि एक शक्ती प्रदर्शन आज केलं जातं. 100% यशस्वी हुआ है. अरे हाइट छोटा है, छोटा है. उनसे कर लो. ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल झालाय का? 100% सक्सेसफुल झालंय. 6 आता येणार आहेत. 7वा काठावरती आहे. कोण आहे? 7वा कोण आहे? ते